तर नमस्कार भाऊनो, जय महाराष्ट्र. तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी विशाखापट्टणमधून बोलली होती बघा हैदराबादला. मग लागलो बघा रोडला. पुढे आलो तर बजरंगबलीची मोठी मूर्ती होती. मग घेतलं दर्शन, जय श्रीराम म्हटलं. आलो पुढे डिझेल टाकाय थांबलो. तात्याला म्हटलं डिझेल टाक. तात्याने केला काहीतरी जोल 40ची टाकी, 40 लिटर डिझेल बसलं राव. मग काय आलो डायरेक्ट राजमंड्रीला. आपल्याला खमाम मार्गे जायचं होतं. रनिंग बी वाचतंय आणि टोल नाका बी वाचते ती. हे असलं बघा टोल नाका झाले ते बिना बुथचं ना. तो खोळा लगेच गाडी चिटाकली की लगेच उचलते. एक नंबर काम केलंय बघा यांनी. मग काय सर आजचं व्हिडिओ काय केलं नाही. सकाळ सकाळी पोहोचलो बघा सूर्यापेठला पोहोचलो. म्हटलं पोटाचं काहीतरी बघूया. थांबलं पुढे नाश्ता करायला. मॅडमनी इडल्या काढल्या होत्या गरम गरम. सकाळ सकाळ वडला दानका निबार इडल्या. मग काय नाही गेलो तिथनं पाठदिशी गाडी खाली करून भरायचं नियोजन लावायचं होतं. पुढे आले तर ही दोघं भाऊ दिसली बघा. जोडात चालली होती ती ओडीशी भरून. दानकाच होता यांच्याकडे. मग काय आलो लागलो डायरेक्ट आउटर रिंग रोडला. पाठदिशी म्हटलं गाडी खाली करायची आहे, पोचायचंय. त्यामुळे आलो फास्ट बघा. घाटेसरला खाली उतरलो. चेरलापल्लीला जायला लागला बघा भंगार रोड सगळा फपुटात. मग काय आलो कंपनीत लावली गाडी बघा धक्क्याला. खाली करायची होती पाठदिशी. पार्टीवाला म्हणला एवढंच आहे हाताने आली होतं. त्याला म्हणलं भाकरी खायला लागत्यात, तुझं काम नव्हं. मग काय त्यानं ऐकलं आपलं, लावलं क्रेनच. मग त्यानं कंपनीचं झाली गाडी 5 मिनिटात खाली क्रेन. मग काय भरायचं जायचं नियोजन लावलं तर निघालो गडबडीत. तोवर पावसानं गाठला एवढा टवर. 2 व्हीलर वाला साला पडला रस्त्यानं वाल्यावाल्यात पावसात. स्टंट मारत होता, पडला धाड दिशी. खाली व्हायच्या आधीच ऑर्डर घेतली होती. निघालो तो भरायला. तर भावना कसा वाटला ब्लॉग, लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.